नमस्कार. आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. बरेच दिवस झाले माझे मुलं मला सांगत होते की मम्मा कस्टर्ड बनव म्हणून, तर मी आज म्हटलं ही रेसिपी तुमच्यासोबतही शेअर करावी. इथे मी व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर घेतलेलं आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू. इथे मी कढईमध्ये 1.5 वाटी दूध तापवण्यासाठी मीडियम फ्लेमवर ठेवून दिलेलं आहे. दूध गरम होईपर्यंत आपण एका काचेच्या बाउलमध्ये 5 ते 6 छोटे चमचे कस्टर्ड पावडर ॲड करून घेऊ व हे चमच्याने छान मिक्स करून घेऊ. मिश्रण आपलं मिक्स झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. तोपर्यंत आपलं इकडे दूधही तापलेलं आहे. तयार केलेलं मिश्रण आता आपण या दुधामध्ये मिक्स करून घेऊ. जोपर्यंत मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत हे असंच मिक्स करत राहायचं. गॅस मीडियमच ठेवायचा. नंतर मी याच्यामध्ये 1 छोटी वाटी साखर ॲड करणार आहे. तुम्हाला जेवढी हवी असेल गोड कमी गोड तसं तुम्ही ॲड करू शकता. मिश्रण आपलं छान घट्ट होऊन गेलेलं आहे. आता याला आपण बघा रेडी आहे आपलं कस्टर्ड. याला थंड करायला ठेवू अर्ध्या तासासाठी. थंड झाल्यावर याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. बाउलमध्ये काढून झाल्यावर मी याच्यात फ्रूट्स ॲड करणार आहे. त्यामध्ये मी केळी, ॲपल छान बारीक चिरलेले आणि डाळिंबाचे दाणे घालणार आहे. मिश्रण परत एकदा मिक्स करून घेऊया आणि मिक्स झाल्यावर याला थंड होण्यासाठी 2 ते 3 तास फ्रीजमध्ये ठेवून देऊ. मिश्रण थंड झाल्यावर तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे. मुलं अगदी आवडीने खातात. नंतर आपण याला एका बाउलमध्ये सर्व करू. तुम्ही यामध्ये सजावटीसाठी ड्राय फ्रूट्स वरून परत डाळिंबाचे दाणे ॲड करू शकतात. इथे मी घातलेले आहेत. तुम्ही याच्यावर आईस्क्रीमही घालू शकतात. छान रेसिपी आपली रेडी आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि रेसिपीचा आनंद घ्या. आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. घ्या खाऊन.